दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातून टीआरएफनं आपला हात झटकलाय। पहलगाम हल्ल्यात कोणताही सहभाग नसल्याचं त्यांनी सांगितलंय, असं पत्रक टीआरएफ संघटनेनं जारी केलंय। ज्या दिवशी हल्ला झाला होता तेव्हा टीआरएफनं हल्ल्याची जबाबदारी घेतली होती, मात्र आता 3 दिवसांनी टीआरएफनं आपला हात नसल्याचं पत्रक जाहीर केलंय। हल्ल्याच्या वेळी आमचं अकाउंट हॅक झालं होतं, अकाउंट हॅक झाल्यानं जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट करण्यात आली होती, असं देखील टीआरएफनं पत्रकात म्हटलंय। अकाउंट हॅक करून जबाबदारी स्वीकारली आणि ती पोस्ट करण्यात आली, पण त्यात आमचा काहीही हात नाही, असं पत्रक टीआरएफनं जारी केलंय। दरम्यान पहलगाम हल्ल्याबाबतची सर्वात मोठी एक्सक्लुझिव्ह बातमी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। या हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकर असल्याचं समोर आलंय। याच आदिलनं पर्यटकांवर गोळ्या चालवल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली। आदिल हुसेन ठोकरनं लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानमधील कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसा यांच्याशी संगनमत करून पहलगाम हल्ल्याची योजना आखल्याची माहिती मिळते। अनंतनागमध्ये राहणारा वली मोहम्मद ठोकरचा आदिल हा मुलगा आहे। 22 एप्रिलला पहलगाम जवळील बैसरण इथं झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल सध्या फरार आहे। त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा युद्ध पातळीवर शोध घेणं सुरू आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 20 वर्षाचा आदिल 2018 मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होताना दिसला होता, तेव्हा तो प्रसिद्धीच्या झोतात आला। त्याच वर्षी आदिल पाकिस्तानला गेला आणि यानंतर तो बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना LET मध्ये सामील झाल्याची माहिती समोर आली। 2024च्या मध्यात आदिल पुन्हा रजौरी पुंछ भागात आणि या वर्षीच्या सुरुवातीला घुसखोर करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत दिसला होता। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये आदिल नियंत्रण रेषेवरून भारतात परत घुसला आणि दोडा किश्तवाड भागात सक्रिय होता। आता याच आदिलच्या मुसक्या आवळण्याची तयारी तपास यंत्रणांनी केली आहे। आतंकवादियों ने जो पहलगाम में घटना की है, जिससे देश उद्वेलित है और प्रधानमंत्री मोदी जी से आशा के साथ इसका भरपूर जवाब देने की आशा रखी है। साथ ही साथ देश मजबूती से आगे इस संकट से बढ़े और माकूल जवाब उन लोगों को जो इसके पीछे दोषी हैं उनको दिया जाए, इसके लिए भगवान गणेश जी का आशीर्वाद मिले। तिथले जे अँकर्स आहेत, तिथले जे एडिटर्स आहेत, ते अनेक भारतीय नेत्याचे नाव देत आहेत, म्हणतात की बघा हे भारतीय नेते या पक्षाचे म्हणत आहेत की भारतामध्ये मुस्लिम सेफ नाही आहेत, म्हणून दहशतवाद्यांनी हिंदूंना मारलं। तर अशा प्रकारचं जे खोट्या-नाट्या बातम्या पसरवतात, खोट्या आणि ज्यांची नावं पाकिस्तानी पेपरमध्ये आलेली आहेत, याच्यामध्ये काही राजकीय नेते आहेत, याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिस्ट आहेत, याच्याशिवाय काही NGOज आहेत, यूट्यूबर्ससुद्धा काही अशा प्रकारचा दुष्प्रचार करत आहेत, त्यांच्याविरुद्धसुद्धा कारवाई करणं जरुरी आहे। दहशतवादी हल्ल्याच्या संबंधात बातम्या येत आहेत की ज्यांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये मदत केली होती त्या तिघांची नावं पुढे आलेली आहेत आणि त्यांची घरं आता बर्बाद करण्यात आलेली आहेत। याच्याशिवाय अनेक जे त्यांचे समर्थक होते तिथे, ज्यांना ओव्हरग्राऊंड वर्कर्स किंवा OGW म्हटलं जातं, त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये जे दहशतवादी या हल्ल्यामध्ये होते त्यांना मारण्यात येईल, कारण ज्यांचं आयुष्य काश्मीरमध्ये फार तर 5 ते 6 महिने एवढंच असतं। जम्मू काश्मीरमधील पहलगाम जवळ असलेल्या बैसरण खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांची निर्घृण हत्या केली। या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे। दहशतवादी आसिफ शेख आदिल गुरीचं घर पाडल्यानंतर आणखी 2 दहशतवाद्यांची घरे स्फोटकं लावून उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। हे दहशतवादी 2023 पासून लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी जोडले गेलेले आहेत। लष्कराने जून 2023 पासून लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी असलेल्या एहसान अहमद शेख याचे 2 मजली घर IED स्फोटकं लावून जमीनदोस्त केलं, तर शहीद अहमदचं घरही पाडण्यात आलंय।
दहशतवाद्यांविरोधात पुलवामात लष्कराची जोरदार कारवाई सुरू आहे. पहलगाम हल्ल्यातला प्रमुख संशयित एहसास शेखचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय. या घराबाहेरून बिलावल खाल यांनी घेतलेला आढावा. हम इस वक्त मौजूद है मुर्रन पुलवामा में. तो यहाँ पर जो पहलगाम टेरर अटैक हुआ है उसके बाद जो कार्रवाइयाँ हैं, जो टेररिस्ट है, जो एक्टिव टेररिस्ट है, उनके खिलाफ जो कार्रवाई है बदस्तूर जारी है. तो यहाँ पर जो एहसान शेख जो नामी जो एलिटी टेररिस्ट था, उसका जो ये मकान था, इसको यहाँ पर डेब्रिस में तब्दील किया गया है, आईडी ब्लास्ट किया गया है. क्योंकि जो कहा जाता है, यही जो सस्पेक्ट है पहलगाम टेरर अटैक में, एहसान शेख का भी नाम आ रहा है. तो आज यहाँ पर ये कार्रवाई अंजाम दी गई है. ये डेब्रिस में तब्दील किया गया है आईडी ब्लास्ट में. पूरा मकान इस वक्त मलबे में तब्दील हो गया है. और यहाँ पर अगर देखा जाए जो फोर्सेस की कार्रवाई है, उसके बाद जो टेरर अटैक हुआ है पहलगाम में, तो सब मुल्क के मुख्तलिफ़ हिस्सों में ये मांग आ रही है कि इनके ख़िलाफ़ कार्रवाई होनी चाहिए. उसी सिलसिले में फोर्सेस ने यहाँ पर जो कार्रवाइयाँ वो भी बदस्तूर जारी है. तकरीबन 1500 के करीब जो सस्पेक्ट है उनसे पूछताछ जारी है. तो साथ साथ में ये कार्रवाई भी यहाँ पर अंजाम दी जा रही है. जो एक्टिव टेररिस्ट है एलईटी के, उनके खिलाफ भी कार्रवाइयाँ की जा रही है. एहसान शेख का ये कहा जाता है कि पिछले 2 साल से ये एक्टिव है यहाँ पर लश्कर के साथ. और पहलगाम में जो इंसिडेंट पेश आया उसमें भी कहीं ना कहीं इसको सस्पेक्ट माना जाता है. तो उसके पर ये कार्रवाई अंजाम दी गई. बिलाल खान, न्यूज़ 18, मुर्रन, पुलवामा.